स्मार्ट अहमदनगर न्यूज। नव्याने सुरू झालेल्या बसचे रणसिंग महाविद्यालयाने केले स्वागत। इंदापूर आगाराने नव्याने सुरू केलेल्या बसचे स्वागत विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब तालुका इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय केसकर व उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळिग यांनी केले। बसचे चालक नामदेव फड, वाहक पूनम ठोसरे, वाहक दीपक खडे यांचा सन्मान महाविद्यालय प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आला। ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार यांना या नव्याने सुरू झालेल्या बसचा फायदा होणार आहे। इंदापूर आगारातून सकाळी 7:30 वाजता सुटणारी गाडी वकील वस्ती, भोंडणी, शहाजीनगर, रेडा, सराफवाडी, घोरपवाडी, निमसाखर, कळंब, वालचंदनगर या मार्गावर एसटी बस सेवा सुरू राहणार आहे। ही गाडी वालचंदनगर येथून दुपारी 3:45 वाजता सुटून याच मार्गे इंदापूरला जाणार आहे। तालुक्यातील या आडमार्गाने इंदापूर व वालचंदनगर या ठिकाणी जाण्यासाठी स्थानिक गावातील विद्यार्थी व नागरिकांना बस हेच प्रवासाचे साधन असल्यामुळे नव्याने सुरू झालेल्या बसमुळे प्रवासाची सोय झाल्याचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय विद्यार्थ्यांनी सांगितले। प्राचार्य डॉक्टर विजय केसकर यांनी महाविद्यालयात घोरपडवाडी, निमसाखर, सराफवाडी इत्यादी भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी महाविद्यालयात येतात। या मार्गावर एसटी बस सुविधा नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दररोज महाविद्यालयात उपस्थित राहण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता, परंतु या मार्गावर बस सुविधा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती राहील असे सांगितले। बसचे स्वागत करतेवेळी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर प्रशांत शिंदे, प्राध्यापक डॉक्टर प्राणचंद्र पाखरे, प्राध्यापक डॉक्टर विलास बुवा, प्राध्यापक राजेंद्र कुमार डांगे, प्राध्यापक ज्योत्स्ना गायकवाड, प्राध्यापक तेजश्री कोकाटे, प्राध्यापक अभिजित शिंगाडे, प्रा सुवर्णा बनसोडे, प्रा धुळदेव वाघमोडे, प्राध्यापक योगेश खरात इत्यादी मान्यवर तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी राजू पाळेकर।